औदुंबर येथे कृष्णा नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक. संभाव्य महापुराच्या सामन्यासाठी प्रशासन सज्ज. प्रांताधिकारी रणजित भोसले. संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने पलूस तालुक्यातील औदुंबर येथील कृष्णा नदी पात्रामध्ये आपत्कालीन प्रात्यक्षिक पार पडली. यावेळी नदीपात्रामध्ये आपत्कालीन बचाव प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार दीप्ती रेटे, गट विकास अधिकारी अरविंद माने, नायब तहसीलदार मनोहर पाटील यांनी बोटीतून संपूर्ण नदीपात्राची पाहणी करत मागील पूर परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी बोलताना प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी संभाव्य आपत्ती आल्यास तालुका प्रशासन तसेच सर्व आपत्कालीन यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज राहतील अशी ग्वाही यावेळी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी पलूसचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके, कुंडल सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील, मंडळ अधिकारी सुरेखा जाधव, राजू जाधव, स्वाती पवार, कृषी अधिकारी संभाजी पटकुरे, तलाठी अमोल कांबळे, गैस मोहम्मद लांडगे, सोमेश्वर जायभाई, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय अधिकारी, बांधकाम विभाग तसेच महसूलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. बोटीचे प्रशिक्षण नितीन गुरव, सांगलीचे दत्ता पाटील यांनी दिले. पूर परिस्थितीच्या अनुषंगानं मान्सूनपूर्व या ठिकाणी आज तालुकास्तरीय सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक पार पडली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्यावेळेस फील्डवर काम करावं लागतं त्यावेळेस जे काही अधिकारी कर्मचारी काम करत असतात तर त्यांना एक प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. खऱ्या अर्थानं बोट कशी चालवायची, बोट पडल्यानंतर कुठल्या प्रकारे त्यातनं बाहेर पडायचं आहे, त्यानंतर बोट चालवण्याचं प्रात्यक्षिक प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी करून पाहणार आहेत. या ठिकाणी मी या दृष्टीनं सर्व जनतेला आणि लोकांना या ठिकाणी आश्वासित करतो की आमची पलूसची जी प्रशासकीय यंत्रणा आहे सर्व जिल्हाधिकारी महोदयांच्या निर्देशान्वये आणि मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी या ठिकाणी सुसज्ज आहोत. तरी जरी आम्ही या ठिकाणी सर्व कारवाई करत असलो तरी सर्व नागरिकांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपापल्या पद्धतीनं आपत्ती व्यवस्थापनामध्ये काळजी घेणं आवश्यक आहे. धन्यवाद. स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस.